हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझा एक अनुभव, ज्यांनी म्हणजे स्वामींचा अनुभव मला जो आलेला आहे, म्हणजे मी का यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आणि मला कशी आयडिया आली की मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं पाहिजे. तर मला आज तुमच्या सगळ्यांसोबत ते शेअर करायचं आहे. तर श्री स्वामी समर्थ म्हणून आपण स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी असं झालं होतं गाईस की आता म्हणजे 6 महिन्या आधीची गोष्ट असेल मला वाटतं. मला चॅनल स्टार्ट करून झाले ऑलमोस्ट 6 महिने. तर 6 महिन्याच्या ह्याच्यामध्ये ना एकदा मी म्हणजे जॉब माझा सुटला होता आणि तेव्हा आम्ही गेलो होतो काहीतरी माझ्या मम्मीकडे. तर मम्मीकडून येताना जेव्हा आम्ही येत होतो विरार ट्रेन मधनं, तर तेव्हा मला एक म्हणजे बोलतात ना ट्रायपॉड वाला भेटला होता. तर म्हणजे माझ्या मिस्टरांना भेटला होता तो. मी इथे लेडीज डब्यामध्ये होती. तर त्यांचा मला अचानक फोन आला हसबंडच्या नवऱ्याचा की तो बोलला मला ट्रायपॉड घेऊ का. सेल्फी स्टिक म्हणजे छोटूसा ट्रायपॉड होता. तर त्याची किंमत काहीतरी 200 रुपये होती. तर 200 रुपयाचा जो ट्रायपॉड होता त्यांनी मला फोन केला. तर मी बोलली ठीक आहे घ्या. तर आम्ही असा विचार केला की त्या ट्रायपॉडनी की आपण असं व्हिडिओ वगैरे किंवा कुठे जाणार असेल बीचवर वगैरे तर सेल्फी स्टिकनी यूज करू शकतो. तर माझ्या डोक्यात म्हणजे ट्रेनमध्येच एक प्लॅन आला की म्हणजे आता नॉर्मली असं स्क्रोल करत होते मी मोबाईल. तर अचानक माझ्या डोक्यात आलं की मी का नाही युट्यूब चॅनल स्टार्ट करू शकत. म्हणजे माझे जे काही डेलीचे रुटीन्स असतात, डेलीचे रुटीन म्हणाव किंवा कधी कधी कॉमेडी ब्लॉग्स किंवा कॉमेडी शॉर्ट रील्स किंवा काही क्रिएटिव्ह गोष्टी, ब्युटी टिप्स, असे बरेच काही ब्लॉग्स मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावे. तर मी का नाही करू शकत. तर सगळ्यात आधी खूप अवघड वाटलं मला की हे सगळं मला जमेल का. तर मग मी विचार केला एडिटिंग किंवा म्हणाव सगळ्या गोष्टीमधनं घरातल्या कामापासून वेळ काढणं, कसं वेळ काढायचा आणि मग सगळं काय मॅनेज करून कसं करायचं. तर अनुभव असा आहे की माझ्या मनातही नव्हतं काही नाही. तर मी टेन्शनमध्ये तर ऑलमोस्ट होतीच की आता जॉब नाही, मी काय करणार, कसं माझा म्हणजे पैशाच्या ह्यानी नाही म्हणत आहे मी तुम्हाला की मी माझा टाइम कसा जाणार. घरी बसले की आपला बराचसा टाइम म्हणजे घरातली कामं आपली लवकर उरकून जातात आणि लवकर उरकल्याने बाकीचा जो आपला टाइम असतो तो कसा काढायचा या विचारामध्ये माझ्या सगळ्या गोष्टी अडकल्या होत्या. तर अचानक असं बोलतात ना योगाने तिथे तो ट्रायपॉडवाला आला आणि मी तिथनं ते ट्रायपॉड घेतलं आणि त्याचप्रमाणे मी व्लॉगिंग सुद्धा स्टार्ट केलं. खूप छान वाटलं मला. आणि मला तुम्हाला सांगू सगळ्यात आधी तर मला स्वामींवरती एवढा विश्वास कधीच नव्हता. पण माझ्या आई मला कायम म्हणते की श्री स्वामी समर्थ म्हणताच कायम नामस्मरण मनात ठेवायचं, स्वामींचं भक्ती कर. म्हणजे माझी जी बहीण आहे तिला अत्यंत स्वामींवरती एवढा विश्वास आहे की खूप जास्तच. आणि त्याप्रमाणे माझ्या मम्मीला सुद्धा किंवा त्यांना काही अनुभव आले आहेत तर त्यांनी माझ्यासोबत शेअर केले आणि तेव्हापासून मी सुद्धा स्वामींची भक्ती चालू केली. मी सुद्धा श्रद्धा ठेवली त्यांच्यावरती आणि बऱ्याच काही गोष्टी माझ्या आयुष्यात सुद्धा बदलल्या. आयुष्यात बदलाचं कारण एकच आहे की हे ब्लॉगिंग स्टार्ट करणं किंवा स्वतःसाठी वेळ काढणं किंवा काही गोष्टीची चिडचिड न होणं आणि स्वामींचं नामस्मरण करणं. तर आज तुम्हाला सगळ्यांना मला हे सांगायचंच होतं, माझा अनुभव जो होता तो. तर त्याचप्रमाणे तो 200 रुपयाच्या ट्रायपॉडनी आज मी पोचलेली आहे 500 सबस्क्रायबर पर्यंत. हे सगळं फक्त श्री स्वामी समर्थांमुळे शक्य झालेलं आहे. तर काय बोलू, काय शब्दच जास्त हे नाही राहत बोलण्यासाठी. तर हेच म्हणायचं आहे, आयुष्यात काही गोष्टीची सुरुवात करायची असेल तर कायम हेच लक्षात ठेवा की स्वामी समर्थ कायम आपल्या पाठीशी आहेत आणि ते कायम असणार आहेत आपल्यासोबत. म्हणजे बोलतात ना आपण कुठल्याही प्रसंगात दुःख सुख म्हणजे जिथे दुःख असतं तिथे काही दिवसांनी सुख नक्कीच लिहिलेलं असतं. अशी माझी मम्मी सुद्धा बोलते मला कायम. गरीब म्हणजे मी सुद्धा एक मिडल क्लास फॅमिलीमधूनच आहे, मी असं म्हणत नाही. पण बोलतात ना दुःख खूप आहेत आयुष्यात. प्रत्येक माणूस ते दुःख म्हणजे दाखवू नाही शकत. पण ते स्वामी समर्थांनी जेवढं दुःख दिलं आहे ते नक्कीच सुख देणार आहेत. याच अपेक्षांनी आपण आयुष्यात पुढे जातो
आणि श्री स्वामी समर्थ म्हणताच हाच माझा अनुभव तुमच्या सगळ्यांशी शेअर करायचा होता. आज खूप प्रचंड बरं वाटलंय मला तुमच्यासोबत हा एक्सपिरियन्स शेअर करून. खूप तुमचा सुद्धा असं काय अनुभव असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या चॅनलवरती शेअर करा. तर श्री स्वामी समर्थ. बाय, टेक केअर.